एल पी जीच्या बाबत म्हणजे घरगुती गॅस सिलेंडरच्या बाबतीत आपण विशेष दक्षता घेतो आहे. याच्यामध्ये एकदा सिलेंडर बुक केला की त्याच्यानंतर 25 दिवसांनी त्यांनी बुक करायला पाहिजे. आपण आज आढावा घेतलेला आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम, इंडियन ऑइल या सगळ्यांचे जे नोडल ऑफिसर आहे यांच्याशी आपण माहिती घेऊन पूर्णतः आढावा घेतलेला आहे. आपल्या जिल्ह्याला जे पण आवश्यक पेट्रोल डिझेल आहे ते पुरेशा प्रमाणात आपल्याकडे त्याचा साठा आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण 106 पेट्रोल पंप आहेत आणि या 106 पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल ही पुरेसं आहे. त्यामुळे नागरिकांनी याबाबतीत कुठलीही असं त्यांच्या मनामध्ये संभ्रम होता कामा नये किंवा त्यांना कुठलंही याबाबत त्यांनी पॅनिक होता कामा नये. पुरेसं पेट्रोल डिझेल आपल्या जिल्ह्यामध्ये आहे. सिलेंडरच्या संदर्भामध्ये काय परिस्थिती आहे सर? घरगुती सिलेंडर किती लागतात आणि त्याचा साठा कशा पद्धतीनं प्रशासनाच्या वतीने किंवा एजन्सीच्या वतीने करण्यात आलेला? आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण 4,37,000 घरगुती LPG गॅसचे कनेक्शन आहेत आणि या लोकांना आपण विविध 32 संस्थांमार्फत पुरवठा करत असतो. साधारणतः आपले प्रतिदिन जी गरज असते ते साधारणतः 6,700 सिलेंडर असं आहे. आज आपल्याकडे प्रतिदिनचा 8,100 सिलेंडर याप्रमाणेचा साठा आहे आणि त्याचं जे रुटीन आहे सर्कल त्याप्रमाणे ते येत राहत असतो. आपण आपल्या स्तरावर जसं आमचं आव्हान आहे की कुठल्याही नागरिकाने त्याचा साठा करू नये, त्याचप्रमाणे जिल्हा स्तरावर सुद्धा जर चेन ती चालू आहे नीट तर आपणही त्या चेनचा सन्मान राखून योग्य तो लोकांपर्यंत हा गॅस जाईल LPG याच्यासाठी प्रशासन कार्यरत आहे. आम्ही आमच्या स्तरावर भरारी पथकं यासाठी नियुक्त केलेले आहेत. प्रत्येक तालुक्याला तहसीलदार आणि आमचे पुरवठा विभागाचे अधिकारी, पोलीस निरीक्षक हे सगळे या पथकामध्ये आपण एकत्रित घेतलेले आहेत आणि या पथकाचे आदेश मी निर्गमित केलेले आहेत. ESMA कायदा म्हणजे इसेन्शियल कमॉडिटीज ॲक्ट आपण जो आहे तो लागू केलेला आहे. त्यामुळे अवैध पद्धतीने कुणीही साठा करू नये किंवा घरगुती LPG हा कमर्शियल कारणासाठी वापरता येणार नाही. अशा पद्धतीने कुठे वापर झाल्याचं निदर्शनास आलं तर ESMA अंतर्गत संबंधित त्याच्यावर कारवाई केली जाईल. आजच आम्ही पूर्णा तालुक्यामध्ये असे 11 सिलेंडर पकडले जे व्यापारी कारणासाठी वापरण्याचं प्रयोजन दिसून आलं प्राथमिक स्तरावर. आणि याच्यामध्ये सर्वांना हे माहिती असायला पाहिजे की ESMA लागू केल्यानंतर आपण कुठल्याही या यंत्रणेतल्या यांना ते काम थांबवता येत नाही. त्याचप्रमाणे चुकीची माहिती देणे, लोकांना भडकवणं अशी गोष्ट याच्यातून होता कामा नये. याबाबतीत सुद्धा या कायद्याच्या अंतर्गत जी तरतूद आहे त्याप्रमाणे किमान 6 महिने ते 1 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे. नागरिकांच्यासाठी माझं आव्हान हेच आहे की आपण बिलकुल घाबरून जाऊ नका. आपल्याला पुरेसा घरगुती LPG साठा आहे आणि आपण एकदा बुक केल्यानंतर 25 दिवसानंतर आपण दुसरं बुकिंग करू शकाल. त्यावेळेला आपल्याला तो सिलेंडर नक्की मिळेल.